स्वच्छ सांगली हेल्दी सांगली ही संकल्पना कृतिशील उपक्रमातून साकारण्याच्या मोहिमेला रविवारी प्लॅगाथॉनने सुरुवात झाली आहे. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सकाळी शहरातील प्रमुख पेठांमधून स्वच्छतेसाठी एकजुटीने पाऊल उचलण्यात आले. त्यात विविध संस्था संघटना सहभागी झाल्या. पृथ्वीराज पाटील यांनी सन 2024 मध्ये वर्षभर सांगली पंचक्रोशीचं आणि सांगलीकरांचे आरोग्य या विषयावर प्राधान्याने कामाचा निश्चय केलाय. त्यात शुद्ध पाण्यासह सामाजिक आणि व्यक्तिगत आरोग्यासाठी सांगलीकरांच्या हातात हात गुंफून काम केले जाणार आहे. त्याची सुरुवात सकाळी चालण्याचा व्यायाम करत कचरा वेचणे आणि तो एकत्रित करणे या स्वरूपात म्हणजेच प्लॅगाथॉनने झाली आहे. राजवाडा चौकातून ही मोहीम सुरू झाली. कचरा उठावासाठी झाडू, प्लास्टिक बुट्ट्या आणि मोठ्या पिशव्या, ग्लोव्ज तसेच मास्क देण्यात आले. शनिवार बाजारातील कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात संकलन करण्यात आले. राजवाडा चौकापासून गणपती मंदिरापर्यंत स्वच्छता झाली. कचरा महापालिकेने नेला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या खंडनाळमध्ये वाळू चोरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाळू तस्करांनी साठवलेला वाळूचा ढिगारा अंगावर कोसळल्याने त्या ढिगाऱ्याखाली अडकून तरुण ठार झालाय. जत तालुक्यातील बोर नदी पात्रात सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. सचिन सय्याप्पा कुलाळ असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेत एक जण जखमी झालाय. यामध्ये संशयित आरोपी सुरेश टेंगले, बिरुदेव टेंगले या दोघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सचिन कुलाळ हा पत्नी, मुले, आई वडिलांसमवेत राहत होता. शुक्रवारी रात्री खंडणा गावातील ट्रॅक्टर मालक सुरेश टेंगले यांनी त्यास वाळू भरण्यासाठी घेऊन गेले. रात्री 4-5 मजूर मिळून बोर नदी पात्रातील वाळू चोरून ट्रॅक्टरमध्ये भरत होते. यावेळी नदी पात्रात वाळू उपशाने खोल खड्डा पडला होता. रात्रीची वेळ असल्याने वाळू भरताना ढिगाऱ्याचा अंदाज आला नाही. वाळू उपसताना बाजूचा ढिगारा थेट अंगावरच कोसळला. सचिन पुढे असल्याने ढिगाऱ्याखाली सापडला. वाळूची ढेकळे असल्यामुळे सचिनच्या डोक्याला, पाठीला जोराचा मार लागला. तो जागेवरच बेशुद्ध पडला. या दुर्घटनेत मजूर आकाराम करे हा जखमी झालाय. या घटनेत सचिनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे. विश्रामबाग परिसरासह शहरातून मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. निखिल प्रकाश दबडे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे. संशयित निखिल दबडे याच्याकडून चोरीतील 3 मोटारसायकलींसह 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस अधीक्षक बजावराज तेली यांनी वाढत्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित निखिल दबडे हा चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी इनाम धामणी रोडवर येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी धामणी रोडवर सापळा रचून संशयित दबडे यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने एकूण 3 मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्याकडून एकूण 1,15,000च्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. जत तालुक्यातील संख येथे श्री संत बागडे बाबा मंगल कार्यालयात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींना 500 वृक्षांचं वाटप करण्यात आलंय. या विवाह सोहळ्याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोनाचा कठीण काळ आठवा म्हणजेच आपणास ऑक्सिजनचं महत्त्व समजून येईल. कोरोना अद्याप गेलेला नाही, नव्या रूपात तो पुन्हा येतोय. कोरोना काळात जे घडले ते पुन्हा घडू नये यासाठी स्वच्छ हवा व सुंदर परिसर करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून ते जतन केलं तरच हे शक्य होणार आहे. तेव्हा प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी असं आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केलंय. या विवाह सोहळ्यात हरिभक्तपरायण तुकाराम बाबा यांनी फुटाणे परिवारांना अनावश्यक खर्चाला फाटा द्या आणि लग्नात आलेल्या सर्वांना विविध वृक्ष वाटप करू अशी संकल्पना मांडली. हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांची ही संकल्पना अंमलात आणत फुटाणे परिवाराने वड, चिंच, उंबर, पिंपळ आदी झाडे विवाह सोहळ्यात आलेल्या सर्वांना देत झाडे जतन करा असे कळकळीचं आवाहन पै पाहुणे आणि मित्रमंडळींना केले. कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे महिलेचे डोके दगडाने ठेचून गळ्यावर डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय. महिलेचा पती आणि चुलत दिरावरही वार केल्याने तेही गंभीर जखमी झालेत. प्रियांका अजय महाडिक असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. अजय आप्पासाहेब महाडिक आणि नवनाथ बाबूराव महाडिक अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. अजय यास विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे. या प्रकरणी महिलेची सासू तारामती आप्पासाहेब महाडिक, दीर शरद आप्पासाहेब महाडिक,
जाऊ उज्ज्वला शरद महाडिक, पुतण्या अभिषेक शरद महाडिक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नेवरी येथे शेड वस्तीनजीक महाडिक कुटुंब राहते. शरद व अजय हे सख्खे भाऊ आहेत. शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय आहे. तो 15 दिवसांपूर्वी नेवरी येथे आला होता. शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबात भांडण सुरू झालं. रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक यांनी धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर आणि गळ्यावर तसेच तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केले. त्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला. तर भांडण सोडवण्यासाठी गेलेला मयत महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडिक जखमी झाला. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक समस्यांबाबत आवाज उठवणाऱ्या लोकहित मंचच्या वतीने 31 डिसेंबर रोजी राम मंदिर चौकात सायंकाळी 7 वाजता दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आलाय. 31 डिसेंबर हा दिवस अनेक ठिकाणी युवा पिढी दारू पिऊन साजरा करताना दिसते. दारू पिऊनच सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यात येतं. हे चित्र बदलावं, तरुणांमधील व्यसनाधीनता कमी व्हावी, त्यांना दारू पिण्यापासून परावृत्त करावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या 14 वर्षापासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील हजारो युवक आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून लाभ घेतल्याचे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितले. सदर दूध वाटपाचा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आलाय. इस्लामपूर बोरगाव मार्गावर साखराळेच्या हद्दीत 4 चाकी कारसह रस्त्याकडेला थांबलेल्या दोघा युवकांना भरधाव वेगाने येत डंपरने चिरडल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. पलूस येथील मित्राचा हळदीचा कार्यक्रम करतून परतताना ही दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात प्रांजल अभिनेश तिवारी, किशोर नंदकुमार गेजगे यांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातात कारचे अंदाजे 3 लाखांचं नुकसान झालंय. प्रांजल तिवारी पुणे येथे शिक्षण घेतोय. शनिवारी प्रांजल तिवारीच्या मित्राच्या हळदी कार्यक्रमासाठी पुणे येथून दीपक कुमार द्विवेदी व त्याचा मित्र आनंद आर्यन इस्लामपूर येथे वाघवाडी फाटा येथे हॉटेल इंद्रप्रस्थ येथे थांबले होते. प्रांजल तिवारी बेंगलोरवरून येऊन हॉटेलवर थांबला होता. प्रांजल इंद्रप्रस्थ हॉटेलचे मालक अखिलेश श्रीशैल परीट यांचा मित्र आहे. प्रांजल तिवारीचा मित्र प्रतीकराज नितीन बुचडे यांचा हळदीचा कार्यक्रम पलूस येथे होता. तिघेजण सायंकाळी अखिलेश परीट यांच्या गाडीमधून पलूसला गेले. हळदी कार्यक्रमानंतर जेवण करून पहाटे 2च्या सुमारास परत इस्लामपूर येथे येण्यासाठी निघाले. साखराळे येथील कारखान्याजवळ आल्यावर प्रांजलने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी केली. यावेळी ताकारी दिशेहून भरधाव वेगाने पाठीमागून एका डंपरने येऊन उभ्या असलेल्या गाडी आणि उभे असलेले प्रांजल तिवारी आणि किशोर गेजगे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. डंपरने 10 ते 15 फूट अंतरावर कार फरफटत नेली. प्रांजल आणि किशोर यांच्या अंगावरून डंपर गेल्याने डोके, पोट आणि छातीस मार लागल्याने दोघेजण जागीच ठार झालेत. गेल्या 3 वर्षात जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन आमदार विक्रमसिंग सावंत यांनी केले. सावंत यांच्या प्रयत्नातून वळसंग येथे आलेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचं पूजन जत तालुक्यात करण्यात आले. यावेळी आमदार विक्रम सावंत बोलत होते. यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले, वळसंग पासून गुड्डापूर त्याचबरोबर पूर्व भागातील संख तलावातून बोर नदीत पाणी जाणार आहे. देवनाळ, बिळूर, गुगवाड, बसरगी या भागात पाणी पोहोचणार आहे. म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी सर्वे करण्याचे आदेश दिले होते त्या ठिकाणी त्यांनी सर्वे केले. त्याचंही योगदान मोलाचं असल्याचं आमदार सावंत यांनी सांगितलंय. विधानसभा निवडणुकीत जे जनतेला आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो असल्याचे आमदार सावंत म्हणालेत. लवकरात लवकर म्हैसाळ योजनेचे पाणी असो, तुपची बबलेश्वर योजनेचे पाणी असो, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार सावंत म्हणाले. सांगली शहरातील दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक पुरस्कार माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, दीपस्तंभ शैक्षणिक पुरस्कार प्राध्यापिका सुनीता बोर्डे खडसे व दीपस्तंभ सांस्कृतिक पुरस्कार राहुल संबोधी यांना अध्यक्ष जगन कराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. यावेळी सुनीता बोर्डे खडसे यांनी आंबेडकर आई या नावाने पुरस्कार पुढील काळात देण्यात येईल असं सांगितलंय. तसेच राहुल संबोधी यांनी रामजी आंबेडकर यांच्या नावाने संस्थेने पुरस्कार द्यावा यासाठी मदत करू असं आश्वासन दिलं. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तन मन धन दिले. बाबासाहेबांच्यामुळेच आपण आहोत. बाबासाहेबांचे विचार कायमस्वरूपी जपावेत. विहारांमध्ये सर्वांनी यावं असं मत अध्यक्ष डॉक्टर जगन कराडे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी सचिव प्राध्यापक PR कांबळे, RT कुदळे, सूर्यकांत कटकोळ, शुभांगी कांबळे आदी जण उपस्थित होते. यावेळी दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त दीपस्तंभ सामाजिक पुरस्कार माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, दीपस्तंभ शैक्षणिक पुरस्कार प्राध्यापिका सुनीता बोर्डे खडसे व दीपस्तंभ सांस्कृतिक पुरस्कार राहुल संबोधी यांना अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जगन कराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय.